नमस्कार मंडळी, आज आपल्या तडकता फडकता चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्याला भेटायला दोन म्हणजे महान व्यक्ती आज येत आहेत. त्याच्यामधले पहिले महान व्यक्ती येत आहेत शेफाली एडेवाले यांना. नमस्कार. नमस्कार. आज आपण एवढे सभ्य कसे? सभ्य म्हणजे आता काय राहावं लागतं ना सभ्य. घरात तर काय शांतताच असतं, पण बाहेर कसं सभ्य दाखवायला लागतं ना. बोलायला नको कोण, म्हणून सभ्य राहून दाखवायचं. समजलं. आता आपण बोलवत आहे विघ्नेश फेकूवाले यांना. नमस्कार. नमस्कार. आज आपला उलटा चष्मा कसा? ते काय ना, पॅशन करून घेतलंय मी ह्याचं, म्हणून मला आवड केली आहे मी ह्याची. म्हणजे मला समजलं नाही. समजून घेऊ पण नका आणि पर्सनल प्रश्न विचारू पण नका, आणि या मॅडमला पण सांगा की हसू नका. ठीक आहे, समजलं. सॉरी. आता आपण चालू करूया आपल्या मुलाखतीला. आता आपण चालू करूया आपल्या मुलाखतीला. तुम्हाला कधी कोणी चहाला बोलवलं आहे का? हो, तसं माझ्या मैत्रिणीने एकदा मला चहासाठी बोलवलं होतं, पण तो माझा गैरसमज होता. कारण का मी माझ्या दुकानामध्ये एकदा बसलेली, तर ती आली, तर ती मला बोलते की चहामध्ये आलं हवं आहे टाकायला. तर तिला मी बोलली ठीक आहे. तर मी तिला विचारलं की चहा प्यायला कधी येऊ? तर ती मला बोलते, अगं मूर्खा, चहामध्ये आलं हवं आहे टाकायला म्हणजे आल्यासाठी किंवा चहामध्ये आलं नको आहे ना टाकायला, असं झाला. तर तो असं मी काहीतरी थिंकिंग केलं, तर तो माझा गैरसमजच झाला एका अर्थाने. तुम्ही कधी रॉकेट उडवलं आहे का? हा, तसं रॉकेट मी उडवलेलं आहे आणि ते जाऊन सरळ सूर्याला आदळलं. एक मिनिट, पण ते तुम्ही शॉक होऊ नका. सूर्या हा माझा एक मित्र आहे, ते त्याला आदळलं रॉकेट, म्हणून ते सूर्याला आदळलं. तुमच्या कधी कोणत्या मित्राने प्रॉमिस करून तो प्रॉमिस मोडला आहे का? हो, केलं होतं ना एकदा प्रॉमिस मला माझ्या मित्राने, पण काही कामाचं नाही. घोर कलियुग आहे. का तर त्याने मला आदल्या रात्री म्हणजे असं सांगितलेलं की मी तुझ्यासाठी कधीही धावत येईल. अगदी मला त्याने प्रॉमिस केलेलं. मग मी ठरवलं. दुसऱ्या दिवशी मी त्याच्या घराच्या इथे गेली, बाहेर गेली. मी त्याला बोलली ये दारात. मला बोलतो मी नाही येणार. मी बोलली का? तर बोलतो आंघोळ नाही केली आहे, तर मी नाही येणार. तर मी बोलली असं कसं बोललास तू? तर मी बोलली जाऊन दे, ह्याचा काय फायदा नाही. हा खोटा बोलला आणि असं धोकेबाज मित्र आयुष्यात नको भेटायला. तुम्ही कोणाला तरुण दिसण्यासाठी कोणता सल्ला दिला आहे का? एकदा एक मैत्रीण माझ्याजवळ आली आणि केस कापून आलेली, आणि ती मला बोलते की मी बघ कशी पहिल्यापेक्षा तरुण दिसतेस ना. मग मी तिला सरळ म्हटलं की तू जर का थोडेसे केस कापून तरुण दिसत असशील तर मग टक्कलच करून यायचं, म्हणजे असं वाटेल की आताच्या आता जन्माला आलेस नवीनच. आता आपला पुढचा प्रश्न. तुमच्या सासूने कधी तुम्हाला बाहेर जाताना रोखलं आहे का? हो, तसं त्यांनी मला रोखलं होतं एकदा, सासूबाईंनी माझ्या. तर त्या बोलतात की जीन्सवरती टिकली लावून जा किंवा बाहेर जाताना टिकली लावून जा. तर मी त्यांना बोलली की जीन्सवर कोणी टिकली लावता का? तर त्या मला बोलतात अगं जीन्सवर नाही, कपाळावरती टिकली लावून जायची आहे भवाने, असं बोलल्या. तुम्ही कधी कोणाला मारायची धमकी दिली आहे का? हो, तसं मी आणि माझा मित्र एकदा आम्ही मारामारी करायला गेलो होतो, पण त्याच्या आधी विचार केला. म्हणजे अशा आम्ही पहिला उसाचा रसवाल्याचा दादा होते, ते उसाचा रस विकत होते, त्यांच्याकडे आम्ही गेलो आणि मग त्यांना बोललो की दादा मारामारी होणार आहे, उसाचा रस द्या. त्यांनी 1 ग्लास दिला. आम्ही अजून 4 मागितले. त्यांना बोललो दादा अजून 4 द्या, उसाचा रस द्या, अजून 4, मारामारी होणार आहे. आता दादांनी अजून 4 ग्लास दिला. आम्ही मस्तपैकी प्यायलो. अशा आम्ही नाही बोलता बोलता 8 ग्लास संपवले असतील. त्यांनी शेवटी त्या दादांनी मला विचारलं की नक्की मारामारी होणार आहे कधी? मग मी त्यांना बोललो तुम्ही पैसे तर मागा उसाच्या रसाचे, मग होईल मारामारी सुरू. तुम्ही शाळेमध्ये कोणत्या विज्ञानांच्या सरांना कोणत्या गोष्टीचं उत्तम उदाहरण दिलं आहे का? हो, गुरुत्वाकर्षणावरती मी शिक्षकांना चांगलं आणि उत्तम उदाहरण दिलं होतं वर्गात. तर एकदा मी वर्गामध्ये पेंगत होती आणि शिक्षकांचा म्हणजे विज्ञानाचा तास सुरू होता. तर शिक्षक वर्गात आले, तर त्यांनी मला विचारलं की तू पेंगतेस कसली? तर मी त्यांना बोलली की म्हणजे मला झोप आणि पेंगता येत नाहीये. तर त्यांनी विचारलं मग? तर मी त्यांना बोलली की गुरुत्वाकर्षणामुळे माझी मान आपोआप खाली जाते. कधी तुमची मुलाखत अशा कोणत्या मोठ्या कंपनीमध्ये झाली आहे? हो, म्हणजे मी एकदा
इंटरव्ह्यूसाठी गेलेलो जॉबच्या, तर तिकडे माझं सिलेक्शन केलं, त्या लोकांनी निवड केली आणि मला तिथल्या सरांनी सांगितलं की तुझं या वर्षीचं वार्षिक उत्पन्न 5 लाख असेल आणि पुढच्या वर्षी 10 लाख होईल. मग मी बोललो की ठीक आहे सर, मग मी येतो, निघतो मी आता. मग ते मला विचारायला लागले की काय झालं. मी बोललो मग डायरेक्ट आता पुढच्या वर्षीच येतो ना, 10 लाखाचं उत्पन्न होईल तेव्हा. तुम्ही शाळेमध्ये कोणत्या विषयावर व्याख्यान बोलला आहात किंवा ऐकला आहेत का? हो, तसं मी व्याख्यान ऐकायला जाणार होती, पण शिक्षकांनी व्याख्यान लांब ठेवलं होतं, तर मी नाही ठरवलं जायचं. मग एकदा शाळेत शिक्षक बोलले की उद्या मी चंद्रावर व्याख्यान देणार आहे. मग मी बोलली की सर, एवढ्या लांब व्याख्यान ऐकायला मी चंद्रावर येऊ शकत नाही, का तर माझी आई ओरडेल ना म्हणून. करोना आता मागच्या 2-3 वर्ष आधी आला होता, तर त्यावर तुमचं काय मत आहे? कोरोनात बरीच लोक दगावली गेलीत. त्यातले जे पॉझिटिव्ह निघालेत ते 10 दिवसात बरे पण झालेत, म्हणजे निगेटिव्हच राहिलेत तर तसे पणच हे असतात, आपलं टेन्शन मध्येच असतात कधी पण. आता आपले मुलाखतीचे प्रश्न संपलेले आहेत, तर तुम्ही एक छोटासा आम्हाला डान्स करून दाखवा. म्युझिक. हा काय वाह्यातपणा आहे? ही मुलाखत आहे का डान्स स्टेज आहे? आम्हाला हे अजिबात पटलेलं नाही. पुन्हा आम्हाला कधी इथे बोलावू नका. हे काय हे आजकालची माणसं. आता तुमचं पण झालेलं आहे. हो, आता मुलाखत तुमची व्यवस्थित झाल्यामुळे तुम्ही आता इकडनं गपचूप कल्टी मारू शकता आणि परत कधी आम्हाला इथे तोंड दाखवू नका, म्हणजे परत यावे. मुलाखत तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला नक्की दाबा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला कशी आमची मुलाखत वाटली ते. भेटूया मग आपण पुढच्या व्हिडिओत.